नमस्कार मित्रो, चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। हिंदू सणातील अतिशय महत्त्वाचा सण म्हणजे अक्षय तृतीया। या सणाबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। हिंदू कॅलेंडरच्या मुख्य तारखांपैकी एक म्हणजे अक्षय तृतीया हा महत्त्वाचा सण आहे। हिंदूसाठी हा अत्यंत पवित्र असा सण मानला जातो, पवित्र असा दिवस आहे। अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते। याला आखाती तीज असे संबोधण्यात येते। अक्षय तृतीयेचा अर्थ अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही, आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामाचा कधीही क्षय होत नाही। या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे अतिशय शुभ असे फल देते। म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले कर्म आणि दान करते, त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात त्या व्यक्तीला मिळत असतात आणि ह्या शुभ परिणामांचा प्रभाव कधीही संपत नाही। अक्षय तृतीया का साजरी केली जाते याच्या मागे काही तत्व आहे। अक्षय तृतीया हा हिंदू धर्मात साजरा केला जाणारा अतिशय महत्त्वाचा पवित्र असा सण आहे। सर्व हिंदू तो मोठ्या उत्साहाने साजरा करतात। हिंदू धर्मासोबतच अक्षय तृतीयेचा दिवस जैन धर्मीयांसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे। त्यालाच आखात तीज असं म्हटलं जातं। अनेक हिंदू मध्ये अशी श्रद्धा आहे, काही जण याचा संबंध भगवान विष्णूच्या जन्माशी जोडत असतात, तर काही जण भगवान श्रीकृष्णाच्या लीलाशी याचा संबंध जोडतात। सर्व समजुती श्रद्धेशी संबंधित असण्यासोबत खूपच रोचक अशा आहेत। तसं पाहिलं तर हा दिवस पृथ्वीचे रक्षण भगवान विष्णू यांना समर्पित केलेला आहे। हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार विष्णूंनी श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता। या दिवशी विष्णू 6व्या परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले, आणि म्हणूनच हा दिवस परशुरामाचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो। प्रामुख्याने धार्मिक मान्यतेनुसार त्रेता आणि द्वापार युगात विष्णू पृथ्वीवर चिरंजीव म्हणजे अमर राहिले। परशुराम हे सप्तर्षी पैकी एक ऋषी जमदग्नी आणि रेणुका यांचे पुत्र होते। हे ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेले होते, आणि म्हणूनच अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती सर्व हिंदू लोक मोठ्या थाटामाटात साजरी करतात। तसे पाहिलं तर दुसऱ्या मान्यतेनुसार त्रेतायुगाच्या प्रारंभी पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आणली होती। भगीरथ नावाच्या ऋषींनी गंगा नदी पृथ्वीवर आणली होती। या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्यानंतर या दिवसाचे पावित्र्य वाढते, आणि म्हणूनच या दिवसाच्या हिंदूच्या पवित्र सणामध्ये याचा समावेश केला जातो। या दिवशी तसं पाहिलं तर पवित्र गंगेमध्ये स्नान केलेली व्यक्ती जी असेल त्याची पापे नष्ट होतात। हा दिवस अन्नपूर्णा माता, स्वयंपाकघर आणि पाककला अन्नपूर्णा देवी यांचा वाढदिवस देखील मानला जातो। तसं पाहिलं तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आई अन्नपूर्णेचीही पूजा केली जाते, आणि भंडारदरा भरून ठेवण्यासाठी आईकडून एखाद्या प्रकारे वरदान मागितलं जातं। अन्नपूर्णेच्या पूजेने स्वयंपाकघर आणि जेवणाची चव वाढते असं म्हटलं जातं। दक्षिणेकडील प्रांतामध्ये या दिवसाची वेगळी ओळख आहे। दक्षिणेकडील प्रांतानुसार या दिवशी कुबेर भगवानाच्या दरबारात खजिनदार यांनी शिवपुरम नावाच्या ठिकाणी त्यांची पूजा करून भगवान शिवाला प्रसन्न करून घेतलं होतं। कुबेराच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन शिवाने कुबेराला वरदान मागायला सांगितलं होतं। कुबेरांनी लक्ष्मीजीकडून आपली संपत्ती परत मिळवण्यासाठी वरदान मागितले, तेव्हा शंकरजींनी कुबेराला लक्ष्मीची पूजा करण्याचा सल्ला दिला। म्हणून तेव्हापासून अक्षय तृतीयेला लक्ष्मीची पूजा केली जाते। लक्ष्मी तसं पाहिलं तर विष्णूची पत्नी आहे, म्हणूनच लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी भगवान विष्णूची पूजा केली जाते। दक्षिणेला या दिवशी लक्ष्मी यंत्रमाची पूजा केली जाते, ज्यामध्ये विष्णू लक्ष्मी सोबत दाखवले गेले आहेत। तसं पाहिलं महर्षी वेद यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली। या दिवशी महाभारतातील युधिष्ठिराला अक्षयपत्र प्राप्त झाले होते। या अक्षयपत्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून अन्न कधीच संपत नाही। या पत्राद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब आणि भुके लोकांना अन्नदान करून मदत करत असत। या श्रद्धेच्या आधारावर या दिवशी दिलेले दानाचे पुण्य अक्षय मानले जाते, म्हणजेच या दिवशी मिळालेले पुण्य कधीही संपत नाही, त्यामुळे वर्षानुवर्षे माणसाचे भाग्य वाढते। अक्षय तृतीयेची आणखी एक कथा महाभारतामध्ये प्रचलित आहे।
या दिवशी दुःशासनाने द्रौपदीचा अपमान केलेला होता. या वस्त्रहरणातून द्रौपदीला वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने कधीही न संपणारी साडी दान केली, असे महात्म्य आहे अक्षय तृतीयेचं. अक्षय तृतीयेमागे हिंदूची आणखी एक रोचक श्रद्धा आहे. श्रीकृष्णाने पृथ्वीवर जेव्हा जन्म घेतला तेव्हा अक्षय तृतीयेच्या दिवशी त्याचा गरीब मित्र सुदामा कृष्णाला भेटायला आला. कृष्णाला देण्यासाठी सुदामाकडे काहीही नव्हतं. शेवटी सुदामाकडे फक्त 4 तांदळाचे दाणे होते. ते सुदामाने कृष्णाच्या चरणी अर्पण केले. पण आपला मित्र आणि सर्वांचे हृदय जाणणाऱ्या देवाने सर्व काही समजून घेऊन सुदामाचे दारिद्र्य दूर केले, त्याच्या झोपडीचे महालात रूपांतर केले आणि त्याला सर्व सुविधांनी परिपूर्ण केले. तेव्हापासून अक्षय तृतीयेला केलेल्या दानाचे अतिशय महत्त्व आहे. तसं पाहिलं तर भारतातील ओरिसामध्ये अक्षय तृतीयेचा दिवस शेतकऱ्यांसाठी शुभ मानला जातो. आपल्या शेतात नांगरणी करू लागतात. ओरिसातील जगन्नाथपुरी येथूनही याच दिवशी रथयात्रा काढली जाते. वेगवेगळ्या प्रांतात या दिवसाचे स्वतःचे महत्त्व आहे. बंगालमध्ये सर्व व्यापाऱ्यांनी त्या दिवशी गणेश आणि लक्ष्मीची पूजा करून त्यांचे लेखापरीक्षण पुस्तक सुरू करण्याची प्रथा आहे. त्याला इथे हलकटा असे म्हणले जाते. तसं पाहिलं तर पंजाबमध्येही या दिवसाला खूप अतिशय महत्त्व आहे. हा दिवस नवीन हंगामाच्या सुरुवातीचा सूचक मानला जातो. या अक्षय तृतीयेच्या ब्रह्ममुहूर्तावर जाट कुटुंबातील पुरुष मंडळी त्यांच्या शेताकडे जातात. ज्या रस्त्यावर जितके प्राणी पक्षी आढळतात तितके ते कापण्या आणि पावसासाठी शुभ मानले जाते. आपण अक्षय तृतीयेचा पूजा विधी कसा केला जातो याची माहिती जाणून घेणार आहोत. या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या पूजेला अतिशय महत्त्व आहे. तसं पाहिलं तर या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि विष्णूला तांदूळ अर्पण केल्याने विशेष असा फायदा होतो. पूजा केल्यानंतर त्यांना तुळशीच्या पानाचं अन्न अर्पण करावे लागते. सर्व विधी पूर्ण केल्यानंतर देवाची अगरबत्ती लावून विष्णूंची आरती केली जाते. उन्हाळ्यात येणारे आंबे आणि चिंच हे देवाला अर्पण केले जातात आणि वर्षभर चांगले पीक आणि पावसासाठी आशीर्वाद मागितले जातात. अनेक ठिकाणी या दिवशी मातीची भांडी पाण्याने भरली जातात. भगवान विष्णूला प्रिय असणारे कच्चा आंबा, चिंच आणि गूळ पाण्यात मिसळून देवतेला अर्पण केले जातात. आता आपण जाणून घेणार आहोत की अक्षय तृतीयेला उपाय आणि काय आपण दान करू शकतो किंवा काय चांगलं कर्म करू शकतो. कारण अक्षय तृतीयेला चांगल्या हेतून दिलेली प्रत्येक गोष्ट परोपकाराची आणि पुण्य वाढते. या दिवशी आपण तूप, साखर, धान्य, फळे, भाज्या, चिंच, कपडे, सोने, चांदी इत्यादीचे दान करू शकतो. तसं पाहिलं तर या दिवशी छोट्या दानालाही अतिशय महत्त्व आहे. असे असले तरी एका मान्यतेनुसार अक्षय तृतीयेला काही इलेक्ट्रॉनिक वस्तू देण्याचेही महत्त्व आहे. या दिवशी अनेक लोक नवीन पंखे खरेदी करतात, कूलर खरेदी करतात आणि ते दानही करतात. किंबहुना हा सण उन्हाळ्याच्या दिवसात येत असल्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी ही उपकरणे दान केल्यास त्याचा फायदा होतो आणि त्याचे पुण्य त्या देणगीदारास प्राप्त होते असा विश्वास आहे. हा दिवस अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. अक्षय तृतीयेला लग्न करणे शुभ मानले जाते. तसेच जे काही तुम्ही दान करणार आहे त्या दानाचे पुण्य कधीही संपत नाही. त्याचप्रमाणे पती पत्नीतील प्रेम सुद्धा कधी कमी होत नाही, संपत नाही. या दिवशी लग्न झालेले लोक जन्मभर एकत्र नांदतात. लग्नाव्यतिरिक्त उपनयन सोहळा, घराचे उद्घाटन किंवा नवीन व्यवसाय सुरू करू शकता, नवीन प्रकल्प सुरू करू शकता किंवा एखादे शुभ कार्य देखील ह्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तुम्ही करू शकता. अनेक जण सोने वगैरे खरेदी करतात ते अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर करतात. या दिवशी जी व्यक्ती व्यवसाय सुरू करते तो अतिशय फायदेशीर व्यवसाय होतो किंवा त्या व्यवसायामध्ये व्यक्तीला सदैव प्रगती मिळते आणि दिवसेंदिवस त्या व्यवसायामध्ये प्रगती होत जाते. अशा पद्धतीने हे अक्षय तृतीयेचं महत्त्व आहे. ही माहिती आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा.